वे एक्स इप्सिलॉन चेस्ट. झेट. झेट म्हणतात ना. ओके. जे आता तुझं नावाचं स्पेलिंग सांग. हाऊ हाय हाऊ ई हाऊ आ हं? का. नाही नाही नाही, पुन्हा सांग. हाऊ ए हाऊ आ आ नाही नाही. का. आ कसं येईल? आ म्हणजे ए ला आ सॉरी म्हणतात ना. सॉरी 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 सॉरी. हा. काल लिहून घेतलेलं वाच ना. तुला म्हंटल तर मी काल लिहून. हा. हाऊ ई हाऊ हम्म. ए हम्म. हम्म. का. परफेक्ट. इट्स ओके. आपण म्हणजे आत्ताच शिकलोय तर लगेच एका दिवसात यावं असं नाहीच आहे ना. रोज वाच. जेव्हा पण वाचायला सांगेल 1 महिना वाचशील. एका महिन्याने तर येईल ना. So लगेच लक्षात राहण्यासारखी गोष्ट पण नाहीये ना. ते तुम्हाला स्क्रीन दिसतीये का? इथं ब्रोकन लिहिलंय म्हणून. हो. ओके. गुड. ओके. हे बघितलं पण काल. आता इथं होतं ना आपण काल. ओके. आता हे जस्ट तुमच्या इन माइंड वाचायचंय तुम्ही ही गोष्ट. जे कन्व्हर्सेशन आहे ते वाचायचंय. ओके. आणि मग मी तुम्हाला क्वेश्चन विचार. हॅलो. येस. झालं वाचून? गुड.
हो. सो जेव्हा हे कन्व्हर्सेशन चालू आहे त्या दिवसाची डेट आणि डे काय आहे? 20 जून. हम्म. युनी म्हणायचं हं. चा उच्चार य युनी. होतो. 20 युनी. फ्रायडे. येस, फ्रायताग. फ्रायताग. ओके, गुड. फ्रायडे. आणि पाऊलचा बर्थडे कधी आहे? मान हात पाऊल कुठे? 3 ऑक्टोबर. 3 ऑक्टोबर. येस. 6 ऑक्टोबर. येस. द्वितीय ऑक्टोबर असं म्हणू शकतो. सो असं आपण म्हणतो ना, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ असं बोलतो ना. तसं जर्मनमध्ये पण जसं त्याला द्राय माहिती आहे ना तुम्हाला, तर त्याचं द्रित म्हणजे एस्ट, ज्वाईट, द्रित, फिरत, फ्युम्फ्त, जस्ट पुढे असं ते असं करायचं. हं? आणि लेनाचा बर्थडे पुन. 15 ज्वेग. फ्युन्झ फ्युन्झेन ते. एप्रिल. येस. आणि मोंटाक आता फ्युमझेन ते असं म्हणू शकतो आपण. आपण 15th ऑफ एप्रिल म्हणलं असतं ना इंग्लिशमध्ये, 15th ऑफ एप्रिल. तसं मग फ्युमझेन ते फक्त पुढं असं ते लावायचं आणि अप्रिल. सो एचा उच्चार आ होतो, अप्रिल. मोंटाक. गुड. व्हेरी नाईस. आता हा, रोहित आणि मुग्धा हे वाचतील. हं? टॉम, रोहित. टॉम. गुटन मॉर्गन लिझा. Lisa, guten Morgen, weißt du, welcher Tag heute ist? टॉम. या. ठेव ईस्ट टाइम्स टाक देअर Akzent है 18 मार्च. März. मॅच. Lisa, oh, meine Schwester hat heute Geburtstag. टॉम. इक्ट वी एस्ट. अल्ट ईचा उच्चार ए. एस्ट एस्ट म्हणजे रिअली असं म्हणतो ना, असतं ओ रिअली तसं. एस्ट खरंच. वी आल्ट विअर्ड झी. Lisa, sie wird 20 Jahre alt. परफेक्ट. टॉम. डान साग इहर एलेस ब्युटे झूम गेबुरस्टाक. ओके, गुड. सो जाग्यांचं जाग य. आलेस म्हणजे ऑल. ऑल गुड चुम बर्थडे असं त्याचा अर्थ होतो. विशेष दिला ते. आणि मग जस्ट वाईस डू वेल से टाग इस्ट हॉयटे म्हणजे हॉयटे इज दिन्स्ता. सो हे वाचल्यावर तुम्हाला 90% तरी कळालं असेल, हो की नाही, की काय म्हणतायत. मायने स्वेस्टर हाट हॉयटे गेबुस्टाक याचा अर्थ काय होतो? आणि गेस. माझ्या सिस्टरचा सिस्टरचा बर्थडे. बर्थडे. येस. आज आणि आहे. येस, आज हॉयट इम्पॉर्टंट. हॉयट म्हणजे टुडे. व्हेरी गुड. मस्त. छान समजते तुम्हाला. Datum um Zahlen. Ergänze die richtige Datum, schreibe das Datum in Deutsch. Okay? Today is 10/4. तसं कसं म्हणेल मी? Heute ist der. काय लिहिल, कसं लिहिल इथे? Heute ist. पियर. इथं काय लिहिल? पियर. टेन Zen. Zen पॉइंट. April. हा. एप्रिल. येस. सो हा नंबर आहे, तो नंबर मध्येच लिहायचा. हे ह्याचं स्पेलिंग लिहायची गरज नसते. सो मी 10 नंबर मध्ये लिहिले आणि पुढे लिहिल एप्रिल. माय बर्थडे. आता हा बर्थडे असेल माझा फॉर एक्झाम्पल, तर माइन गेबुस्टाग इस्ट आम 23 पॉइंट. September. येस. स्कूल स्टार्ट्स ऑन. आहे. ते दी शूले बेगिंट
आम. Nine. August. August. येस, Wa- एस्ट ऑगस्ट. 9 August. येस. वायनाक्तेन ईस्ट आम. November. 24 June. ते डिसेंबर. December. बरं. तर आता ह्याच्यामध्ये आता तुम्हाला ना कधीतरी रिकाम्या जागा भरायला येतात. ठीक आहे, तुम्हाला म्हणजे रिकाम्या जागा भरा, जोड्या जुळवा, असे क्वेश्चन्स असतात एक्झाममध्ये. आता फॉर एक्झाम्पल हे वरती ऑप्शन दिलेले असतात आणि त्या ऑप्शनमधून तुम्हाला चूज करायचं असतं. आता ऑप्शनमध्ये भले समजा 10 रिकाम्या जागा भरा आहेत, फिल इन द ब्लँक्स, आणि ऑप्शनमध्ये काही काही वर्ड्स आहेत, काही नंबर्स आहेत. 2-3 नंबर्स आहेत. आता heute ist der. आता इथं देर आलंय किंवा इथे आम आलंय, नुसतं बघितंय दी शुले बेगिन आम. आता आम आलंय म्हणजे मला डोळे झाकून समजलं पाहिजे की इथं पुढं काय येणार आहे, डेट येणार आहे. ओके, सो डेट लिहिताना ऑलवेज आम लिहितात. ओके, बेगिंट म्हणजे याच्यामध्ये इस्ट, वायनाक इस्ट आम. जेव्हा नेहमी आम असेल तर त्याच्या पुढे काय येणार, डेटच लिहायची. सो हे पण टेस्टिंग असतं एक्झाम मध्ये. आम आलं की अरे इथं डेट येणार किंवा आम काहीतरी डेटच येणार फॉर एक्झाम्पल, म्हणजे 100% डेट येणार. सो ऑप्शन मधलं जे डेट लिहिलेली असेल ती डोळे झाकून तुम्ही तिथं आन्सर मध्ये लिहू शकता. सो हे आहे. आणि जर इथं मला टाइम लिहिताना काय लिहितात इथे, दी शुले बिगिंट, आणि इथं मी लिहिलं असेल आक्ट उवर, तर आमच्या जागी काय लिहितात माहितीये, उम. दी शुले बिगिंट उम आक्ट उवर, सेन उवर. सो म्हणजे ॲट ओ क्लॉक असं. सो आम म्हणजे डेट येते आणि म्हणजे टाइम येतं. ठीक आहे, सो हा फरक आहे. सो ह्याच्यावरून आपण समजू शकतो की पुढे काय लिहायचं. आता मी म्हणेल दी शुले बिगिन आम, एक सेंटेन्स आहे. दी शुले बिगिन सेंटेन्स आहे. आणि वरती 2 ऑप्शन्स आहेत तुम्हाला की 8 ओ क्लॉक वर, आणि दुसरं ऑप्शन आहे 10:04 वॉट एव्हर. तर ते कशावरून ठरवायचं की डेट लिहायची का टाइम लिहायचा, तर या आम आणि वरून. हम्म, ठीक आहे, हे जस्ट तुम्हाला झाले आपले ना. आता एक नवीन कन्सेप्ट शिकतोय आपण. आता जे आपण नॉर्मल वर्ब्स बघितले, तुम्ही सगळे वर्ब्स लिहिलेत, आता त्याच्यामध्ये ऑलमोस्ट मास्टर झाला असेल तुम्ही, ज्यांनी ज्यांनी लिहिलेत ते लोक. त्यांनी एकदम छान, म्हणजे आता तुमचं काम झालेलं आहे, म्हणजे 60% काम झालेलं आहे ज्यांनी ते सगळे वर्ब्स लिहिले असतील त्यांनी. त्यांचं कन्सेप्ट समजला असेल, कारण की ते स्ट्रक्चर पुढे पुढे प्ले होत जात. सो म्हणून ते फार इम्पॉर्टंट होतं ते टेबल्स लिहिणं. ठीक आहे, आता वर्ब म्हणजे क्रियापद, जे वर्ब्स, तर त्याचे 2 प्रकार आहेत. तर पहिला आता आपण बघितला, शिकलो की जे नॉर्मल वर्ब्स असतात. आता जसं मराठीमध्ये उठून बस म्हणजे उठणे आणि बसणे. सो हे उठणे पण वर्ब आहे आणि बसणे पण वर्ब आहे. तर मी तुम्हाला जर एखाद्याला मला म्हणायचंय की तू उठून बस, तर तेव्हा मी 2 वर्ब सोबत वापरते ना. ठीक आहे, तसंच इकडे किंवा 2 शब्द. तसंच एक प्रकारे ट्रेन बारेन वर्ब आहे, म्हणजे सेपरेबल वर्ब्स. फॉर एक्झाम्पल कसे असतात बघा ते. सम डेली रुटीन वर्ब्स लाईक aufstehen, आणि हे खूप नसतात, असे 5-6 असतील फक्त. aufstehen, fernsehen, mitkommen असे असतात. म्हणजे पहिलं जे असतं ना ते 2-3 शब्दातच असतं. auf किंवा फॅन किंवा मित किंवा अजून आऊस, असं काहीतरी 2-3 वर्ड्सच असतं आऊफ. आणि पुढे मग एक नॉर्मल वर्ब असतो जो आपण शिकलोय अगोदरचे, स्टेहन, काउफॅन किंवा व्हॉट एव्हर, काय पण लाउफॅन, हे त्याच्या पुढे असतात. सो हे एक लिहित असतो वर्ब हा एकच मोठा, पण लिहिताना जेव्हा आपण तो सेंटेन्स मध्ये यूज करतो तेव्हा तो सेपरेट करायचा असतो. म्हणून याला म्हणतात सेपरेबल वर्ब्स.
म्हणजेच ट्रेन बारन वर्बेन, म्हणजे हे जर्मन मधलं नाव आहे. हम्म? तर आता त्याचं एक्झाम्पल घेऊ. आता आउफ स्टेहेन याचा अर्थ होतो सकाळी झोपेतून उठणं. झोपेतून उठणे. ठीक आहे. आउफस्टेहन म्हणजे झोपेतून उठणे, सकाळी जेव्हा तुम्ही झोपेतून उठता किंवा वॉटेवर दुपारी. पण हा स्पेशली फक्त झोपेतून उठण्यासाठीच हा वर्ब वापरतात, आउफ स्टेहन. आता मला म्हणायचंय की मी सकाळी 7 वाजता उठलो. हम्म तर मी कसं म्हणेल, ईश म्हणजे मी, आणि हे जे वर्ब आहे शेवटचं ते चालवायचं. तर ह्याच्या आता ईश आलंय, त्यामुळे मी ऑफकोर्स ते हे घेणार, एन रिमूव्ह करणार. इश ते हे म्हणजे मला वेळ लिहायची आहे, जस्ट मी सांगितलं. उम जीबन उव. आता हे तर तुम्हाला माहितीच आहे. आणि जे पहिल्यांदा असतं ना ते आहे तसं लिहायचं, त्याच्यात काहीच चेंज करायचं नसतं. ते आहे तसं लिहायचं, एंड ऑफ द सेंटेन्स आणि फुल स्टॉप. बाकी काहीच वेगळं नाही. म्हणजे इतकं सोपं आहे ह्याच्यात काही वेगळा कन्सेप्ट किंवा वेगळं काहीच नाहीये फॉर्म्युला. फक्त याच्यामध्ये काय, जे स्टार्टिंगचं प्रिफिक्स असतं, हे जो छोटस वर्ड आहे तो सेंटेन्सच्या सगळ्यात शेवटी लिहायचा. हा एकच रूल आहे. ओके. आणि याचा अर्थ होतो मी सकाळी 7 वाजता उठलो. हम्म? आता फॅन जेहेन याचा अर्थ आहे टीव्ही बघणे. ह्या पूर्ण वरचाच अर्थ आहे टीव्ही बघणे. हम्म? आता मला म्हणायचंय, आता हे तुम्ही ट्राय करा. ओके. आणि चॅटिंग बॉक्स मध्ये मी अं, अं, मी आज टीव्ही बघतो. म्हणजे ते सोपं सांगितलं. ट्राय करा, नाहीतर मी पुन्हा सांगेल, त्याचं सेंटेन्स चुकेल त्याच. विवेकचं एकदम परफेक्ट बरोबर आहे. आज एकदम सगळे फ्रेश फ्रेश टेबल पाठवले ना, त्यामुळे आज एकदम फ्रेश ब्रेड आहे, हो ना. इज जे हे आता मुग्धा आहे बघ, इज जे हे टीव्ही फॅन असं नाही म्हणत, टीव्ही नाही घालू शकत तू त्यात, बिकॉज फॅन जेहन चाच अर्थ आहे टीव्ही बघणे. ओके. सो इम्पॉर्टंट होतो हॉइटे. तो श्लोक इज जे हॉइटे फॅन, जे विवेकनी वाक्य लिहिलंय ना, फक्त हॉयटेचं स्पेलिंग चेक करा विवेक, नाहीतर ते तसंच होऊन जाईल. उमेशचं पण बरोबर आहे. ओके. उमेशचं आणि विवेकचं एकदम स्पेलिंग बरोबर चुकले. मुग्धा इज जे हे हॉयटे फॅन परफेक्ट. आता विथ स्पेलिंग परफेक्ट. व्हेरी गुड. खूप छान. ठीक आहे. आता ईशमुळे जेहे आलं. हम्म? आता जेहेनचा टेबल बनवला असेल तर एर असेल तर काय होणार, जीत. एर जीत हॉयटे फॅन. आता एर जीत आम आबेंड म्हणजे इन द इव्हिनिंग. आम आबेंड फॅन. ओके. रूल काय आहे, फक्त द प्रिफिक्स गोज टू द एंड इन द सेंटेन्स. सो सेंटेन्स वरून असं वाटतं सगळ्यांना समजलंय. व्हेरी गुड. छान. आता 3 4 5 6
हे 6 वर्ब्स आहेत की जे आपल्याला शिकायचे आहेत आणि जे इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. याच्यामध्ये मला वाटतं आईन काउफन राहिलाय. सो अनफांगन चा अर्थ होतो टू स्टार्ट, म्हणजे बेगिन, जो आपण बघ ना टू बिगिन. तर आता मला म्हणायचे स्कूल 8 वाजता सुरू होतं, तर मी म्हणा द स्कूलला काय म्हणा दी शूले. आता दी शूलेचं झी सारखं वापरलं जातं कारण की फेमिनिन आहे, म्हणून झी फँक्ट. फांग्यांचं फँक्ट टी लागणार. फक्त दी शूले फँक्ट आक्तूवर म्हणजे ॲट 8 o'clock, आणि जो आण आहे तो एंडला जाणार. हो ना. aufstehen जस्ट बघितलं आपण, म्हणजे सकाळी उठणं. Ich stehe 6 Uhr auf. anziehen म्हणजे कपडे घालणे. Ich ziehe mich मला schnell म्हणजे फास्ट आण, मी पटकन कपडे घालतो असं. abholen म्हणजे पिकअप. Ich hole dich, डिश म्हणजे तुला. um 3 Uhr ab म्हणजे मी तुला 3 वाजता पिकअप करतो. Ich hole dich 3 Uhr ab. Abholen. To pick up. Vorbereiten म्हणजे प्रिपरेशन किंवा प्रिपेअर करणं किंवा काहीतरी बनवणं किंवा प्रिपरेशन. मग ती कशाची पण प्रिपरेशन असू शकते. जेवणाची असू शकते, ब्रेकफास्टची असू शकते, एक्झामची असू शकते. कशाची प्रिपरेशन. इश आता हे 4 प्रिफिक्स आहे, हे सगळ्यात शेवटी जाणार आणि मला फक्त आता बेरायटेनचं प्ले करायचं. इश बेरायत फक्त एन रिमूव्ह करेल. दास फ्रुस्टुक आणि हा प्रिफिक्स एंडला 4. फ्रुस्टुक म्हणजे ब्रेकफास्ट, मी ब्रेकफास्टची प्रिपरेशन करतो. मिथ कॉमन, कॉमन म्हणजे टू कम, आणि मिथ म्हणजे विथ म्हणजे सोबत येणे. तर हे कसं कर, इश कॉमे ग्लाइश मिथ. ग्लाइश म्हणजे लगेच. सो मी लगेच आलो सोबत, आलो सोबत मी लगेच, असं जसं मराठीत म्हणतो ना तसं. मिथ कॉमन, इश कॉम ग्लाइश मिथ. तर आता हे जस्ट वाचूया आपण. रोहित आणि विवेक. Hallo Lara, one franc die Schuld an. बघ, वान फँग दाय नाही दी. Die Schule हॅलो मॅम. an. हा, आणि आता नोटबुक मध्ये लिहून घे. आय ई ला दी म्हणायचं. आणि ई आय असेल तर दाई म्हणायचं. ओके. हॅलो मॅम. हॅलो हा बोल ना. मॅम, माझी रेंज कमी आहे आणि मला ते आपलं स्क्रीन दिसत नाही आहे मॅम. काय नाहीये. हॅलो. रेंज, रेंज नाहीये का? हा, स्क्रीन दिसत नाही आहे मॅम. कशामुळे? सगळ्यांना दिसतीये, मला वाटतं दिसत असावी. हो दिसते. ओके, मग काहीतरी तुझ्याकडून प्रॉब्लेम परत झाला परत असेल. लिव्ह करून परत कनेक्ट करू का? अच्छा ठीक आहे, मग श्लोक वाचतोस का लारा? हो मॅम. लारा, दी शूल fangt um 8 Uhr an. Oh nein, ich bin smart. पेट. Ich sehe spät. Ich sehe mit. सी है. Sehe सी है बघ, आता आई ई आला ना त्याचा सी इज होतो. सिंह, ich. ई सिंह. Ich sehe mit हम्म, schnell हम्म, an. हम्म. Lara, falls du mich später ab. Ja, ich hole dich 3 Uhr ab. हम्म. Ab. Lara, super. Ich bereite jetzt das, येट, येस्ट jetzt, म्हणजे नाव. jetzt das Frühstück vor. 4.
फोर. लेकर, इच कॉमे ग्लेच मीठ. ग्लाइश. ग्लाइश ग्लाइश मीठ. श म्हणायचं. ओके. ग्लाइश मिथ. ओके. आता मी समजून सांगते. बेन. हॅलो लारा. वान फँग दी शुले आन. अनफांगेन म्हणजे बिगिन. वान म्हणजे वेन, की केव्हा स्टार्ट होत आहे. दी शुले फँग आग तुव आन. 8 वाजता सुरू होणार आहे. बेन. ओ नाईन. ओ नो. इश बिन स्पेट म्हणजे आय एम लेट. स्पेट म्हणजे लेट. इज जिहे मी स्नेल आन म्हणजे मी पटकन. अनसिहन म्हणजे कपडे घाल. मी पटकन कपडे घालून तयार होतो असं. लारा. होल्स टू मी स्पेटर अब. अब होलन म्हणजे पिकअप. त्यामुळे आता येस नो क्वेश्चन आहे, त्यामुळे वर्बनी स्टार्ट झालाय. आणि डू मुळे होलनचं होल्स्ट एस टी लागलंय. होल्स डू मिश स्पेटर म्हणजे नंतर अब. म्हणजे तू मला नंतर पिकअप करशील का. बेन. या. इश होले डिश म्हणजे आय पिकअप यू. द्राय उअ अब. सुपर. इश बेरायते येस दास फ्रुस्टुक फोर. इश बे फोर बेरायटेन म्हणजे प्रिपेअर करणं. बेन. लेकर. इश कॉमे ग्लाइश मिथ म्हणजे मी लगेच आलो सोबत. ओके. आता हे तुम्ही मनातल्या मनात वाचा, मग मी तुम्हाला क्वेश्चन विचारते. चॅटिंग बॉक्स मध्ये जस्ट व्होकॅब्युलरी लिही.
मॅम लास्ट लाईनचा मीनिंग सांगा ना. मियानी बोललेलं का? हा मी या वाला. मित नेमेन म्हणजे सोबत नेणे. नेमेन म्हणजे टू टेक. टू टेक विथ. मित म्हणजे विथ. ein Kaufliste. ein Kaufliste म्हणजे शॉपिंग लिस्ट. असं आहे. झालं. हो. हो. ओके. आणि जस्ट हात थम्सअप दाखवा, मग मी त्याला विचारलं ज्याला सांगायचं त्याने. वन स्टेट टॉम आउफ. आणि पूर्ण वाक्यात ट्राय करायचं आता. म्हणजे आता मी आता ह्याचा आन्सर देईल तर टॉमनी स्टार्ट होईल. वन स्टेट टॉम आउफ. येस विवेक. Hello Tom. When uh, do you wake up? Or हा, याचा अर्थ आन्सर द्यायचंय. वन, मी तुला विचारते की वन okay. स्टेट टॉम आउफ. Ist der jeden Tag und 7 Uhr acht und du means I नाही get नाही, मी up. काय ऐक, मी विचारलं टॉम कधी उठतो. हम्म. तर Okay. उत्तर टॉम. 7 हा, मग तू टॉमचं सांगितलं. 7 o'clock हा मग. and do आणि त्याचं आन्सर कसं लिहिणार, म्हणजे कसं सांगणार की टॉम टॉम स्टेट uh, टॉम jeden jeden Tag Tag und 7 Uhr Uhr auf. auf. ये, Uh, ठीक आहे. म्हणजे आता मी टॉम बद्दल विचारलंय ना, सो टॉम mhm. स्टेट उन 7 Uhr auf एवढंच म्हणायचं होतं. ओके. आणि वन स्टेट मिया आउफ कोणी सांगू शकतं? वन स्टेट मिया आउफ. ओके विवेक. Uh, Mia हम्म. is, is 7:30. पूर्ण वाक्यात. Uh, is stay है ईश तुझं नाही विचारलं, मी मियाचं विचारलंय. do year in मिया मिया अबाउट मिया विचारलंय. मिया वन स्टेट मिया आउफ. कन्फ्यूज हो गया मैं. ओके मुग्धा. हम्म. मिया स्टेस्ट halb acht auf. ओके, तर मी तुला Auf. मियाबद्दल विचारलंय. बरोबर. व्हेरी गुड. तर मियाचं सांगायचं ना, मिया स्टेट हाल्बुअर आउफ. हाँ तिथेच ईश आणि हा. मिया मध्ये कन्फ्यूज झालं ना. ईश ईश म्हणजे मी ना.
इसचा अर्थ मी. हा आता मी याबद्दल विचारलंय. आता मी तुला विचारलं की वान स्टेट श्लोक ऑफ म्हणजे श्लोक किती वाजता उठतो, तर तू काय म्हणशील मला? इष्टे हे म्हणशील का? नाही. तर तू श्लोक बद्दल सांगणार ना, मी तुला श्लोक बद्दल विचारलंय, राईट? हाँ श्लोक स्टे है. हा, स्टे हे नाही, श्लोक एअर असत, त्यामुळे स्टेट हाँ येणार. श्लोक. स्टेट. ओके. तो मस्क्युलिन आहे, त्यामुळे तो एअर प्रमाणेच. ओके. आता ओके. ओके गुड. टॉम कधी करतोय आईन कॉफन, कधी करतोय? काल, उद्या, आज? आईन कॉफन म्हणजे शॉपिंग कधी करतोय? आज. टुडे. येस, परफेक्ट. टॉम म्हणाला इथे इश काउफ हॉइट इन सुपरमार्केट आईन. सो हॉइट म्हणजे आज. ओके, समजलं? सो तुम्हाला जे आता तुम्ही सेंटेन्स बोललाय, पण एक्झाम मध्ये तुम्हाला ना एवढं हे बोलायला येतं, फक्त ऑप्शन चूज करायचे असतात. क्वेश्चन असेल कधी बाबा टॉम शॉपिंग करतोय, मग आन्सर मध्ये आज, उद्या, काल, परवा असं काहीतरी असेल, मग त्याच्यातला आपण एक ऑप्शन चूज करायचा असतो. ओके. आता हे आहेत काही वर्ब्स, जे ह्यातल्या 50% तर तुमचे झालेच मला वाटतं. अर्बायटेन, लेर्नेन, कोखेन, एसेन, हो ना? त्याच्यामध्ये aufstehen, टू गेट अप, फ्रुस्टुकेन, टू इट ब्रेकफास्ट, इश फ्रुस्टुके म्हणजे मी ब्रेकफास्ट करतोय. सो फ्रुस्टुकेन हे एक वर्बच आहे. सो इश फ्रुस्टुके आक्ट उवर, इश फ्रुस्टुके जीवन उवर. फ्रुस्टुके म्हणजे मी ब्रेकफास्ट करतो असं. अर्बायटेन, जूर शुले गेहेन हे पण माहिती आहे. लर्नेन, नाक हाऊज कॉमेन, इश कॉमे नाक हाऊज असं. फॅन जेहेन, इश जेहे आम आबेंड फेर, कोखेन, इश कोख बिर्याणी, इश एसे बिर्याणी, श्लाफेन गेहेन, इश गेहे zum श्लाफेन. ओके. सो आता हे नेक्स्ट आहे ते. ओके, सौरभ वाचू शकतोस का? उमेश. हो मॅम. उमेश आणि सौरभ. येस. मी स्टार्ट करू का? हा कर. गुड मॉर्निंग पाऊल. हम्म. Guten Paolo. Morgen, Sarah. वे अब्सलोमी अदन और नाजर की दिनों को स्त्रियों के प्रवेश स्थान पर बैठते हैं। मैं आपसे वहीं पर हॅलो. सौरभ तुझं काहीच ऐकू येत नाहीये. जस्ट 1 मिनट थोड़ा ऑडिओबल आहे तुम्ही? येस. सेकंड लाईन पासून ना. येस. विय फुले वर घास ना मॅम. कुठं आलायस तुम्हाला? हे सेकंड लाईन. गेस्ट. Second line. गेस्ट. गेश डू जर arbeiten. चूर अर्बाईट. Zur Arbeit. Ich gehe um 9 Uhr zur Arbeit. अर्बाईट, फक्त अर्बाईट म्हणायचं. शेवटी ई आहे का Arbeit. इथे? नाही. Arbeit. Und wann kommst du वान. nicht? ए असेल तर वान. वा. हम्म. Und wann kommst du nicht हे पुन्हा. nach? हम्म.
नख, house, हाउस, हाउस, eating ur, undu, ich, ich arbeite, nicht, ich lerne Deutsch, am formated, formidable, formated, sehr gut, was machst du am Abend? ich koche koche und darf हं? sein, Kon, सेह sehr kon, फेर fair. सेह Ich, फेर म्हणजे टीव्ही बघणे. ich gucke und sehr fair. ich, ouch, sorry, ich, ouch, आऊख auch, हं. wish, spout, स्पेटर spouter, स्पेटर spater, येस. spater, Fair. Sarah. Tush. चूस ओके. चूस म्हणजे बाय बाय. तर याच्यामध्ये आता सगळे मोस्टली आपले फॅमिली वर्ब्स आहेत किंवा वोकॅब्युलरी आहे. वी फील उवर गेस टू झू अर्बाईट म्हणजे वी फील उवर ॲट वॉट टाइम. वी फील म्हणजे किती वाजता तू कामाला जातोस वर्कला. गेहेस तू गेहेन डू मुळे गेहेनचं गेस्ट. मग ती पाऊल म्हणतो इश गेह 9 Uhr zur Arbeit. सारा वान कॉम्स टू नाक हाऊस म्हणजे तू केव्हा घरी येतोस. कॉमेन इम नाक ओके नाक हाऊस. आगजेन ओवर डू सारा इश अर्बायटे निष्ठ म्हणजे निष्ठ म्हणजे नाही मी कामच करत नाही असं. इश लेर्ने डॉइश आम फोर मित्ताग फोर मित्ताग म्हणजे 12 वाजता दुपार. ठीक आहे. आणि फोर म्हणजे अगोदर हे आपण काल बघितलं. सो मित्तागच्या अगोदर म्हणजे 12च्या अगोदर ती जर्मन शिकते. इश लर्ने डॉइश आम फोर मित्ताग. जे गुड वास मार्क्स टू आम आबेंड आबेंड म्हणजे इव्हिनिंग. सो तू इव्हिनिंगला काय करतेस. वास मार्क्स टू आम आबेंड. सारा इश कोख उन जेहे फॅन. पाऊल इश आउक बिस पेटर म्हणजे सी यू लेटर असं. चूज बाय बाय. सो आता हे मी वाचते. Ich stehe 6:30 Uhr auf. Dann frühstücke ich. 8 Uhr gehe ich zur Arbeit. Am Abend sehe ich fern. Ich gehe 22 Uhr schlafen. Schlafen म्हणजे झोपायला जातो असं म्हणायचं. सो हे रुटीन सांगितलं त्यांनी है ना. जस्ट आता हे तुम्ही सगळं पूर्ण वाचायचं आणि मग मी क्वेश्चन विचारते.
आणि अजून एक म्हणजे एक्झाम मध्ये पण आहे ना सिक्वेन्सनीच क्वेश्चन विचारतात. म्हणजे पहिला क्वेश्चन कुठेतरी खालचा आहे किंवा दुसरा पुन्हा वरती विचारलाय असं नाही. सो क्वेश्चन नेहमी सिक्वेन्सनी विचारलं जातं. म्हणजे पहिल्याचं उत्तर इथं असेल तर दुसऱ्याचं त्याच्या खालीच असेल, पुन्हा तिसऱ्या क्वेश्चनचं आन्सर त्याच्या खालीच असेल, असं पुन्हा वर शोधावं लागत नाही. ओके. सो एक्झाम मध्ये पण असंच असतं आणि मी पण तसंच विचारते त्यामुळे. ओके. वन स्टेट लेना आउफ. येस मुग्धा. Lena steht sieben Uhr auf. परफेक्ट. आणि लेना म्हणू शकतेस किंवा झी पण म्हणू शकते. झी स्टेट झी बनवर आउफ. ओके. वन स्टेट टॉम आउफ. येस रोहित. रोहित येस. परत एकदा विचार. वन स्टेट टॉम आउफ. हॅलो. वन स्टेट टॉम आउफ. टॉम स्टेह हाफ आक्ट auf. परफेक्ट. व्हेरी नाईस. टॉम स्टेह हाफ आक्ट. हा टॉम स्टेट येणार, स्टेह नाही, स्टेट. ओके. गुड. व्हेरी गुड. टॉम इव्हिनिंगला टीव्ही बघतो का नाही? बघतो. येस. बरोबर. येस. म्हणजे लेना विचारते झीस तू abends fern टॉम या ein bisschen म्हणजे लिटिल बिट. उंडू लेना बघते का मग पिक्चर किंवा सॉरी मूवी वगैरे किंवा टीव्ही? नाही. नाही बघत. तर तिला काय आवडतं? इशलेचे बुक. लिबर म्हणजे आवडीनं. सो तिला बुक वाचायला आवडतं. ओके. आता इथे फर्स्ट इथं काय येईल? रिकामी जागा भरायची. Ich stehe. परफेक्ट. सेकंड फॅन जेहेन आहे ना, तर जेहे. ॲबेन जेहे इश फॅन. इथं काय येईल? झी टरटटा चुअ शूल. झी गेहेन वापरायचे मला इथे, तर काय येईल इथे? Gehen. आणि एक मुलगी आहे, सिंगल आहे. गेट. येस. Gehet. येस गेत. झी गेत चुअ शूले. ती लागणार. इथं म्हणजे इथं ट्रेन बार वर बिल का सिंगल येईल? विअर काय येईल इथे? म्हणजे काही कुठला पण वर्ब येऊ शकतो ना इथे. हा इथं ट्रेन बार वर्ब नाही येणार कारण की इथं पुढे काहीच नाही. इथं नॉर्मल काय पण असू शकतं. विअर एसेन त्रायझन वर म्हणजे आम्ही 1 वाजता जेवतो. वॉट एव्हर काही येऊ शकतं ना. किंवा विअर जॉगेन द्रायझन वर. विअर स्टुडियरेन स्टील. या विअर स्पील द्रायझन वर. सो इथं ट्रेन बार नाही येणार. इथं काय येईल? Bist. येस. डू बिस म्युड इन्स टू गेट ऍक्च्युली इन्स बेट आहे.
तेव्हा म्हणजे तो इन म्हणजे जातोय बेडमध्ये. त्यामुळे इथं डू गेट येणार. डू गेस म्युड इन्स बेड म्हणजे तू म्युड असताना जातोयस असं. इस पण येऊ शकतं पण गेट पण येऊ शकते इथे. बेअंटवोटे दी फ्रागेन राईट युअर आन्सर्स. आता मी तुम्हाला क्वेश्चन विचारते हा. वी फील उवर स्टेज टू आउफ. मुग्धा. आन्सर द्यायचे. हा. इश ते हे झोपेतून कधी उठते विचारलंय ना. हा. हा सकाळी. इश ते हे 9 हम्म. उअर ऑफ आउफ. बरीच उशिरापर्यंत झोपतेस ग. मजा आहे. कॉलेज नसतं का? नाही आता सुट्टी आहे अच्छा सुट्टी आहे. 4 दिवस. हो सही. आता नेक्स्ट श्लोक. झिस टू गॅन फेअर. गॅन म्हणजे आवडीनं. जेहन. या. गुड. इज हे आउक गॅन फॅन. करंटली कुठला मूवी बघितलायस मग किंवा सिरीज? नाही, एवढी आवड नाही मूवीची. अच्छा नाही का. मग या का स्पोर्ट्स म्हणालास तू? 9 पण म्हणू शकत होतास. स्पोर्ट्स पाहतो ना. अच्छा स्पोर्ट. इंटरेस्टिंग. मी कालच एक सिरीज बघितली सेना म्हणून. बघितली का कोणी? छान वाटली पण. थर्ड. वास मार्क्स टू आम आबेंट. शादाब कशी आहे तब्येत आज बोलायचंय? हाँ मैम, थोड़ा बेटर है. गुड. वास मार्क्स टू आम आबेंट. वॉश मस्ट टू. म्हणजे कधी झोपतो ना. झोपणेला इथं कुठं शब्द दिसतोय तुला? श्लाफन. मास्ट म्हणजे काय मॅम. माखन. टू डू. या. ओके. टू डू. अबेंट. अबेंट म्हणजे इव्हिनिंग ना. येस. इव्हिनिंगला काय करतो. हा परफेक्ट. ईश. हम्म. ईश बिन मास्ट मास्ट ईश बिन मास्ट टू जिम. आता बिन झाईन पण आणि माग पण दोन्ही कसं येईल एका सेंटेन्स मध्ये? एकच आलं पाहिजे ना. येस. हम्म. सो ज्यांनी टेबल लिहिलेत त्यांना बरोबर सेंटेन्स स्ट्रक्चर कळालेलं आहे हं. ज्यांनी सदाप टेबल्स आले नाहीत तुझे आणि तू लिहिले पण नाहीयेस सो त्याच्यामुळे हे आहे. ओके. सो या मोस्टली विकेंडला पाठवतो मॅम तुम्हाला सगळ्यांना. येस मी प्लीज ऍक्च्युली पाठव. थोडं म्हणजे तब्येत पण बरी नव्हती आणि थोडं ऍक्च्युली मी अडकलो पण होतो जरा त्यामुळे. अच्छा नो वरीज पण खरंच कर त्याशिवाय नाही होणार. ते टेबल एकदा गेले ना हाताखालून की पुढचं काय वर्ड्स करायची गरज नाही पण ऍटलीस्ट 15-20 वर्ड्स हाताखालून गेले ना की तुम्हाला पाठ करायची पण गरज लागणार नाही. ओके. येस. सो या. कोणी देऊ शकतं याचा आन्सर अजून? उमेश, मी सौरभ, रोहित, विवेक. ओके. वास मास. स्पेल हम्म. स्पेल बैडमिंटन. व्हेरी गुड. इश लर्न डच.
येस. किंवा आता आम आबेन, व्हेरी नाईस. आता आम आबेन पण यूज करू शकतो ना. आम आबेन लर्ने इश डॉइश. किंवा आता माखेन यूज करायचं, तर इश माखे. आता मार्क्स कशामुळे आले? डू मुळे एसटी लागले. आता मला माझ्याबद्दल उत्तर द्यायचे, तर इश माख आम आबेन स्पोर्ट, फुल स्टॉप. ओके. इश माखा आम आबेन स्पोर्ट झालं. ओके. काही उत्तर देऊ शकता याच्यामध्ये. अनफॉर्टेन. सो हे जे क्वेश्चन्स होते त्याचेच हे आन्सर होते. हम्म? आता किती वेळ झालाय? 6 वाजले का? ओके. आता एक कन्सेप्ट शिकतो आपण नवीन, आणि तो 15 मिनिटात होईल आपला, आणि मग थांबूया आपण. ओके, ठीक आहे. सो आता पहिले झाले नॉर्मल वर्ब्स. ओके, जे सिंगल वर्ब्स एसेन, कोखेन, लर्नेन, ट्रिंकेन, ते झाले. सेकंड टाईप झाला ट्रेन बारेन वर्ब, जे आपण आत्ता शिकलो, जे प्रिफिक्स एंडला जातं ते. आता हा थर्ड टाईप आहे मोडाल वर्बेन. काय आहे मोडाल वर्बेन? ते आहेत 2, मुसेन अँड क्योनेन. तर मुसेन म्हणजे मस्ट, अगदी सोपं आहे लक्षात ठेवायला ना. मुसेन म्हणजे मस्ट, आणि क्योनेन म्हणजे कॅन, इंग्लिश मधलं. हा कन्सेप्ट आपण सेम टू सेम इंग्लिश सारखं त्याचं मिनिंग आहे, मस्ट आणि कॅन. वाच इन मोडाल वर्ब. आता काय असतात मोडाल वर्ब? Modal Verben helfen dabei, die Bedeutung eines anderen Verbs zu verändern. म्हणजे आता मी म्हणते तुम्हाला की ich lerne Deutsch. म्हणजे मी जर्मन शिकतो. आता एवढंच म्हणतीये, आणि आता मला तू म्हणायचंय की मला त्याला काहीतरी स्ट्रॉंग बनवायचंय त्या वाक्याला. म्हणजे अ, तुम्हाला आता म्हणायचं की मला जॉब मिळालाय जर्मनीमध्ये. आता मला जॉब मिळालाय, त्यामुळे मला जर्मन शिकणं मस्ट आहे. आय मस्ट लर्न डॉइश किंवा आय मस्ट लर्न जर्मन. तर ते मस्ट सेम मुसेन. आता ते कसं चालवतात? हम्म? आता इश श्विमे, श्विमेन म्हणजे स्विमिंग. तर तुम्ही काय म्हणाल जर्मन वाक्य? इश श्विमे. आता तुम्हाला म्हणायचं आय कॅन स्विम, तर मग क्योनेन वापरतात. ओके, सेम इंग्लिश सारखे, फक्त त्याचं आता स्ट्रक्चर बघूया. एकदम सोपं आहे खूपच. तर आता मुसेन, हे बघा मुसेन चा टेबल आहे हा. इश मुस, डू मुस्ट, एस मुस, विय आहे तसं मुसेन, इय मुस्ट, आणि झिझी मुसेन. ऑलमोस्ट तसंच आहे, फक्त ह्या मोडाल वर्बला शेवटी ई नाही लागत, आहे तसं फक्त विदाउट उमलाउट लिहितात. ओके, तर आता आपण बघूया. इश मुस हॉइट अर्बायटेन. आता पहिल्यांदा आपण काय म्हणत होतो? इश अर्बायट हॉइट, म्हणजे मी आज काम करतोय, हे नॉर्मल आहे. आता तुम्हाला कुणीतरी म्हंटलंय की चल ना सुट्टी घेतोस का, चल मूवीला. तर तुम्ही काय म्हणता? नो नो नो, आय हॅव टू वर्क टुडे, किंवा आय मस्ट वर्क टुडे, म्हणजे मला इम्पॉर्टंटच आहे, दुसरा काही ऑप्शनच नाही आहे माझ्याकडे. मग तेव्हा तुम्ही अजून त्याचं मिनिंग थोडस मस्ट करण्यासाठी इश मुस हॉइटे अर्बायटेन. आणि मग मोडाल वर्ब मध्ये कसं होतं? जे मोडाल वर्ब आहे हे मुसेन, ते सेकंड पोझिशनला जातं, त्याला प्रायोरिटी येते सेकंड पोझिशनची. आणि मग ते इश मुळे मूस होतं, आणि जे अर्बायटेन जे दुसरं सेकंड वर्ब आहे ते आहे तसं एंड ऑफ द सेंटेन्स लिहायचं, आहे तसं. ओके, काहीच त्याचं काहीच बदलायचं नाही. कुणावर वर्क करायचं, कुणावर प्ले करायचं? मोडाल वर्बवर. इश मुस हॉइट अर्बायटन. आता मला म्हणायचंय इश लर्न डॉइश. तर आता मला पुन्हा त्याचं पुन्हा अजून स्ट्रॉंग बनवायचंय, म्हणायचंय की आय मस्ट लर्न डॉइश. इश मुस डॉइश लर्नेन, आहे तसं वर्ब, एंड ऑफ द सेंटेन्स. आता डू मुळे मुसचं मुस्ट झालंय, शेवटी फक्त टी लागला. डू मुस्ट डॉइश लर्नेन, यू मस्ट लर्न जर्मन.
Ich muss jeden Tag früher aufstehen. Aufstehen म्हणजे उठणं आणि früher म्हणजे लवकर, अर्ली. सो आय मस्ट एव्हरी डे वेकअप अर्ली. ओके. आता नेक्स्ट. डू मोस्ट हाऊस ऑफ गार्डन माखन. माखन म्हणजे टू डू. हाऊस ऑफ गार्डन होमवर्क. डू मस्ट. यू मस्ट. ओके. आता एरला पण मूसच वापरतात. एर मूस zur Arbeit gehen म्हणजे त्याला कामाला जाणं मस्ट आहे. Wir müssen Deutsch lernen. ओके. नाही समजलं असेल. Ihr müsst pünktlich sein. पंक्लिश म्हणजे पंक्च्युअल. म्हणजे तुम्हाला सर्वांना पंक्च्युअल राहणं मस्ट आहे. तर आता ह्याचं सेंटेन्स स्ट्रक्चर बघा. पुन्हा सांगते. इथे मेन फर्स्ट पोझिशनला सब्जेक्ट ॲज युजल आणि सेकंड पोझिशनला मोडाल वर्ब चालवायचं. आणि जे सेकंड वर्ब आहे ते आहे तसं प्रत्येक सेंटेन्सच्या शेवटी आहे तसं लिहायचं. काहीच चेंज नाही. सगळे इयननी एंड झाले. दिसले? एव्हरीथिंग सगळे इयननी वर्ब एंड झाले. ओके. आता हे तुम्ही वाचायचं. मी क्वेश्चन विचारते. ओके. आणि कशाचा अर्थ माहित नसेल ना, कुठली पण वोकॅबलरी कशाचंही, तर विचारा. मॅम थर्ड लाईनचा मीनिंग सांगा ना. आता ना फक्त वोकॅबलरी विचारायची आणि मग जर अर्थ समजला नाही हा ना, vocabularies. आउफ रॉमेन ना, हा. टू क्लीन अप म्हणजे पसारा उचलून ठेवणे असं म्हणतात. आउफ रॉमेन म्हणजे आता रूम मध्ये खूप पसारा पडलाय वगैरे, तर मग मी म्हणलं अरे चला आउफ रॉमेन करा असं, म्हणजे सगळं उचलून ठेवा आपापल्या जागी असं. हेल्फेन म्हणजे टू हेल्प. वोकॅबलरी कुठली माहित नसेल तर विचार. आणि हे किती पर्सेंट समजलंय ना ते मला पर्सेंटेज पाठवा. हो. झिमर म्हणजे रूम. हाऊस ऑफ गार्डन होम. मॅम हेल्पन म्हणजे हेल्प ना. हा येस बरोबर. ओके विवेक, व्हेरी गुड. व्हेरी गुड श्रद्धा, व्हेरी नाईस. व्हेरी गुड मुद्दा.
प्रथमेश, श्लोक, सौरभ. मॅम इश ऊच म्हणजे काय? ईश आऊक असेल ना, ईश आऊक म्हणजे मी पण. म्हणजे मी पण. अच्छा. येस, आऊक म्हणजे पण असं. सौरभ 90%. ओके. श्लोक गुड, मस्त. मुटर मीन्स मदर. एटी 80%. व्हेरी गुड, परफेक्टम. ओके. गुड. हे काय काय मिनिंग्स डुओलिंगो वरती कळलेत मॅम सर, काय काय. इट्स ओके, नो वरी. मस्त. लेनाला किती वाजता झोपायला लागतं, किंवा तिला मस्ट आहे तितक्या वाजता झोपणं? 10. हा. येस, 10. येस. आणि आन्सर ट्राय करायचं की जर्मन मध्ये द्यायचे. हा, उमझेन उ. ओके, गुड, मस्त, छान. आता जसं मस्ट होतं, मस्टचा अर्थ समजला, मुसेन. सेम टू सेम तसंच आहे क्योनेन, मोडालवर. इश कान, डू कान्स्ट, एरजी कान, वी क्योनेन, इ क्योंट, झी क्योनेन. सेम, काही फरक नाही, फक्त अर्थ काय आहे, कॅन. हॅलो मार्क्स, कान्स टू हॉयटे फुटबॉल स्पिलेन, ह्याचा काय अर्थ होऊ शकतो? Can you play football today? येस, म्हणजे टुडे टू हॉयटे म्हणजे टुडे. कॅन यू प्ले फुटबॉल टुडे असं. मार्क्स 9. 9 म्हणजे नो. इश कान हॉयटे निस्ट. इश हाब फीले हाऊस ऑफ गार्बन. फीले म्हणजे मेनी, माझ्याकडे खूप होमवर्क आहे. आना शाड. शाड म्हणजे सॅड. सॅड. कान्स टू मॉर्गन म्हणजे काय अर्थ असेल याचा? मॉर्निंगला करू शकतो ते. येस. मॅक्स या मॉर्गन कान इश म्हणजे मॉर्गन ला आय कॅन. उंडू अना सुपर इश कान आउक मॉर्गन म्हणजे आय कॅन टू म्हणजे मी पण करू शकते मॉर्गनला. वियर ट्रेफन उन्स जॅक्सन उ म्हणजे आपण, ट्रेफन म्हणजे भेटणं, विजिट, आपण भेटूया. मार्क्स परफेक्ट. बिस मॉर्गन म्हणजे सी यू टुमारो असं, म्हणजे बिस मॉर्गन. ओके. मॅम मॉर्गन म्हणजे टुडे असतं ना? नाही नाही, हॉटे. राईट राईट, ओके, सॉरी. हॉयटे म्हणजे टुडे. येस. येस येस. आता हे क्वेश्चन एक एक सेंटेन्स वाचायचा सर्वांनी. सदा पहिला वाच, मग श्लोक, सौरभ. इश कान गुड कोचेन कोखेन कोकेन. म्हणजे टू कुक. Yes. अर्थ इश इश बिन कोकेन. अ? सॉरी, इश बिन. इश बिन नाही रे, इश बिन फक्त ऍडजेक्टिव्हला वापरतात. सॉरी, आय. इश. साईडला हा दिलाय मिनिंग. फक्त रीड करायचं मॅम का आन्सर कसं? हा नाही, जस्ट मिनिंग सांगायचंय. ओके. इश कान गुड कोखेन. कोखेन म्हणजे टू कुक. कॅन म्हणजे कान म्हणजे कॅन. आता काय तुला यातलं समजलं नाही सांग. नाही, ठीक आहे. हा, मिनिंग सांग ना मग.
I can cook well. येस. श्लोक. She मैं can't Deutsch sprechen. हम्म. She can speak German. थर्ड उमेश. Ich kann गुड. gut, gut schwimmen. गुड Schwimmen म्हणजे म्हणजे काय? गुड. Good. Schwimmen म्हणजे काय मॅम? स्विमेन म्हणजे स्विमिंग. Swimming. Um, uh, I can I'm good in swimming. correct? येस. आय कॅन स्विम गुड असं. I can swim good. Yeah, okay. येस. परफेक्ट. नेक्स्ट सौरभ. ओके. विवेक. Du वोकॅब. kannst ein bisschen Deutsch sprechen. You can speak uh, speak German. येस. व्हेरी गुड. अँबिशन म्हणजे लिटल बिट. व्हेरी गुड. तुम्ही वोकॅबलरी विचारा कुठली तुम्हाला समजत नसेल, पण ऍटलिस्ट त्याचा अर्थ तयार करायला शिका. ट्राय करा. यायला पाहिजे असं काही नाही, पण ट्राय करा. कुठल्या वर्डचा अर्थ माहीत नसेल तर विचारा. नेक्स्ट शदाब. पुन्हा. Yes. Sie, sie kann sehr gut कोखेन. कोकेन म्हणजे शी कॅन कुक. येस. सी कॅन व्हेरी गुड कुक. सी कॅन कुक व्हेरी गुड. ओके. ओके. गुड. व्हेरी नाईस. नेक्स्ट मुग्धा ट्राय करते. Wir können heute ins Kino gehen. किनो म्हणजे मॅम थिएटर. थिएटर ना. आपण आज थिएटरला जाऊ शकतो का? क्वेश्चन नाहीये. आपण आज थिएटरला जाऊया का? येस. वी कॅन गो टू थिएटर किंवा आपण आज थिएटरला जाऊ शकतो असं. तर नेक्स्ट कान्स टू मिअर हेल्प इन. याचा अर्थ कोण Can you सांगू? help me? Can you help Can you me? help me? परफेक्ट. म्हणजे हा येस नो क्वेश्चन तयार केलाय. हो की नाही? कॅन हेल्प. ओके. गुड. आता 2 टेबल पुन्हा ऍड झालेत. ओके. हे 2 टेबल फक्त आज लिहा आणि त्याचा पुन्हा आपण उद्या रिव्हिजन घेऊया ह्याच्यामध्येच. मुस्सेन आणि क्योनेनचं. ओके. ह्याच्यामध्ये थोडस. मॅम तर उद्या असणार आहे का सेशन आपलं? नाही, उद्या नाहीये, पण आता पूर्ण 4 दिवस हे मोडाल वर्बचे पण मी एक्सरसाइजेस पाठवते. हं? आणि हे ओके. ठीक आहे. मग ऍक्च्युली पुढच्या सोमवारी हा नवीन कन्सेप्ट सुरू होईल. जस्ट हे वाचून घेते मी तुमच्याकडून. मग नवीन कन्सेप्ट सुरू होते. ओके. कोणाचं अजून वाचणं राहिलंय? उमेश आणि विवेक. Anna, hello Lucas. Hello Anna. Why guess the वी गेट्स. we gets Good danke. Sag mal, kannst du heute kommen?
Nein, ich muss lernen. Ich habe morgen eine Prüfung. प्रूफुंग. Prüfung. व व ओ ओ हॉर्सचे इश तर मुस म्हणजे ते हा हे म्हणजे एक्सप्रेशन आहेत. ओ फर्स्ट हो आहे. हा. व हॉर्सचे इश मुस हाऊस गॅबन मॅकन Freilich können फिलाइस्ट फिलाइस्ट vielleicht können wir uns am Wochenende वोखे treffen. नेंडे वोखे Wochen, Wochenende treffen. या दास कॉनन विअर माखन झुपर्दी एडी दुपर इरे इडे. एडी बिस दान Bis dann. चूस. चूस आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला वोकॅबलरी सांगते. हाऊस आउफ गाबन. हाऊस आउफ गाबन होमवर्क. ओके. फेस्टे हे म्हणजे अंडरस्टँड. ओ फेस्टे. ओ अंडरस्टँड असं म्हणतो ना आपण तसं इंग्लिश मधलं. ओ फेस्टे म्हणजे अंडरस्टँड. अजून अना वी गेट म्हणजे कसं आहेस, हाऊ आर यू. वी गेट एस इयर असं म्हणतात म्हणजे हाऊ आर यू. मग आना म्हणते गुड डांक म्हणजे गुड थँक्यू. जागमाल जागेन एकदा सांग. कान्स तू हॉइट कॉमेंट आज येऊ शकतेस का तू. लुकास नाईन. इश मुस लर्नन आय मस्ट लर्न. इश habe मॉर्गन आयने प्रूफुंग मला उद्या एक एक्झाम आहे. प्रूफुंग म्हणजे एक्झाम. ओ फर्स्ट हे ओ अंडरस्टँड. इश मुस auch Hausaufgaben machen. मग आणा म्हणते आय मस्ट अल्सो auch म्हणजे अल्सो होमवर्क डू. Lukas. Vielleicht können wir uns am Wochenende treffen. Vielleicht म्हणजे मे बी असा अर्थ होतो त्याचा. मे बी können wir म्हणजे कॅन वी मीट. ट्रेफन मीट ऑन वीकेंड. आम वोकेनंडे वोकेनंडे म्हणजे वीकेंड. ओके. Anna. या das können wir machen म्हणजे येस ते आपण करू शकतो. सुपर इडे म्हणजे सुपर आयडिया. लुकास बिस दान दाना चूस. ओके. मॅडम तिथे ते व्हीचा जो मिनिंग आहे तो बाकीच्या ठिकाणी फाऊ होतो मग इथे हे जे कुठे रे. आपण रीड करतो नाही इथं वर्सेस आहे ना और विले ईस्ट आहे ना तो इथं विले ईस्ट लुकास हे का फिल आहे. हा हा मग मी फिलाइस्टच म्हणली ना, विलाइस्ट नाही म्हणली मी. फिलाइस्ट फिलाइस्ट. ती वरचा जो व्ही हे हा हा फेर्स्ट हे फ. ओके फेर्स्ट हे फ म्हणाली ना, इथे पण फ इथे पण फ. ओके. वेर्स्ट हे नाही म्हणाले मी, फेस्ट हे फिलाइस्ट. ओके. हम्म. अजून मॅम याच्यामधलं काही तागमाल मीन्स आ तागमाल मीन्स जागमाल म्हणजे एकदा सांग असं. माल म्हणजे ऐन माल. आता मला मी तुला समजा आता तू मला मागतेस काहीतरी जेवायला बसलोय आपण. हा तुला किती पाहिजेत हे ऍपल किती पाहिजेत. ऐन माल म्हणजे एकदा एक वेळा. ज्वाय माल 2 वेळा. ड्राय माल 3 वेळा. तसं जागेंचं जाग सांगणे आणि माल म्हणजे एकदा सांग ना असं. असं म्हणतात मराठीमध्ये एकदा सांग तसं जागमाल. अजून काय त्याच्यामधलं. गुड. तुम्हाला कन्व्हर्सेशन म्हणजे वाचून तुम्हाला 80-90% समजतंय. विच इज व्हेरी गुड. अजून 2 आठवड्यात तुम्ही A1 ची एक्झाम देऊ शकता. एवढे परिपक्व होणार आहात. ओके. फक्त सेंटेन्स स्ट्रक्चर म्हणजे ऍटलिस्ट म्हणजे मला ज्यांनी पाठवलंय मला वाटतं विवेक आज खूप छान तू आज वाचतोयस पण मस्त. स्पीड आलंय वाचायला तुझं. आणि छान आन्सर्स वगैरे व्यवस्थित म्हणजे तू श्लोक उमेश
ओके, मुग्धा पण बेस्ट. फक्त शदाब थोडस ते टेबल कर, मग बघू आपण मंडेला. ओके. मॅम मी तुम्हाला सेंड करतो सगळं. येस, ऍक्च्युली तीन मी चार दिवस. येस, 3-4 हा दिवस मी तुला शेअर करावं करतो वीकेंड. लागणार आहे. आज मला येस येस त्यात डेफिनेटली. मागच्या आठवड्यात तू बेस्ट वाटला होतास. आता आज मला एकदमच खाली गेल्यासारखं पण. नाही मॅम ऍक्च्युली काय आलं हम्म. कालचं तुम्ही जे रेकॉर्डिंग पण पाठवली ना मला, मी हम्म. ऍक्च्युअली रेकॉर्डिंग पण नाही बघितली अजून ती. अच्छा, म्हणजे गुड गुड. नाही, बघून घ्या. हा आता 4-5 दिवस असतात ना, त्याच्यामध्ये सगळं कव्हर करून टाका. ठीक त्याच्यामुळे आज स्टार्टिंगचं पण मला काहीच कळलं नाहीये ते. आहे. मी हा. हे रेकॉर्डिंग परत तुमच्याकडनं घेणार आहे आणि विकेंडला बघणार आहे आणि तुम्हाला सगळं पाठवतो एकत्र. येस, व्हेरी गुड. सो सौरभ, तुझे पण टेबल नाही आवडले. सौरभ, तुझं रीडिंग म्हणजे मला खरंच कळत नाही, तर तू तू प्रॅक्टिस कर, नाही तर ते सेशन सगळे ऐक आणि स्वतः हे ओपन करून मोठ्याने वाचायचं प्रॅक्टिस कर सौरभ. ओके. सो त्याच्यामुळे Yes, मग sir. ते बेटर होईल, कारण की and तुला जरी समजत असलं तरी पुन्हा तुला कुठेतरी बोलायचं आहे नंतर ना, थोडंफार तरी. ठीक आहे. Okay. उमेश पण व्हेरी गुड. श्लोक व्हेरी गुड. छान, मस्त. ओके. सो 4-5 दिवस अभ्यास करा छान, आणि तुमचं सगळंच झालं असेल करून, तर मला जस्ट डीएम करा की मॅम मला मोडाल वर्बवर एक्सरसाइजेस द्या एक्स्ट्राच्या. मला अजून ते स्ट्रॉंग बनवायचा आहे तो कॉन्सेप्ट. मी तुम्हाला अजून एक्सरसाइजेस देईल, काही प्रॉब्लेम नाही. अजून दुसरं कुठला तरी तुम्हाला एखादा कन्सेप्ट तुम्हाला स्ट्रॉंग बनवायचा असेल, वर्ब्सचा बनवायचा आहे, आर्टिकल्सचा बनवायचा आहे, उनबेस्टिंगच्या आर्टिकलचा बनवायचा आहे, किंवा अकुजाटिव्ह डाटिव्ह नॉमिनाटिव्ह त्याचा बनवायचा आहे, किंवा हे मोडाल वर्ब्स. सो एक्स्ट्रा एक्सरसाइजेससाठी जस्ट मेसेज करा, मी तुम्हाला पाठवून देईल. ओके. ओके, चलो, बाय बाय. चूस. गुड नाईट. Choose. Good night. चूस, बाय. Choose good बाय. bye. Bye.